पावसाळा त्याप्रमाणे दरवर्षी आपण या 10वीच्या विद्यार्थ्यांना 9वीच्या वर्गाकडून निरोप समारंभाचा कार्यक्रम देत असतो। त्याप्रमाणे याही वर्षी इयत्ता 10वी मध्ये जे काही विद्यार्थी 8वी पासून आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेले असतील, कोणी 7वी पासून असतील, कोणी 6वी पासून असतील, बरे वाईट अनुभव शाळेमध्ये तुम्हाला आलेले असतात आणि कोणत्याही शिक्षणाचं उद्दिष्ट एकच असतं की विद्यार्थी हा चोहोबाजूनी सुसंस्कृत कसा बनेल आणि त्यासाठी तुमच्याकडून काही झालेल्या उणिवा असतील, चुका असतील, त्या दुरुस्ती करण्यासाठी देखील शिक्षक तुम्हाला अरे कधी बोलत असतील किंवा थोडीफार शिक्षा करत असतील ती तुमच्या हितासाठी असते। त्याचबरोबर इथून पुढे तुम्ही शाळेने दिलेली सर्व प्रकारची शिदोरी पुढील जीवनामध्ये तुम्हाला आता स्वतःला कोणी काही म्हणणार नाही, इथे का बसलास, तिथे का उठला, तू असं का वागतो, तू तसं का वागतो, या सर्व प्रकारच्या सुधारणा आपण आपल्याला दुरुस्त करायच्या असतात। आणि या शाळेला सोडून जायचं थोडंफार जरी दुःख असलं तर ज्याप्रमाणे मुलीला तिचे आई वडील वाढवतात आणि तिला लग्न झाल्यानंतर सासरच्या घरी जावं लागतं, त्याप्रमाणे या शाळेने तुम्हाला 10वी पर्यंत सुसंस्कृत ज्ञान देऊन वाढवलेले आणि कॉलेजच्या जीवनामध्ये या शिदोरीचा उपयोग करून ज्ञानरूपी शिदोरीचा उपयोग करून आपल्याला आपलं जीवन स्वतःहून घडवायचं आहे। सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, म्हणून स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकलो पाहिजे। पूर्वीचा काळ हा स्पर्धेचा होताच, परंतु ऑफलाईन आणि ऑनलाईन यामध्ये बराचसा काळ बदललेला आहे। आता आम्ही जरी शिक्षक असलो तर आम्ही ऑफलाईनचे शिक्षक म्हणायला हरकत नाही, सर मी हाताने पिले करायचं सरनी पाहिलेले, परंतु आता हे कॉम्प्युटर युग आहे आणि तो अभ्यास काही एवढा अवघड नाही, परंतु तो प्रत्येकाने अवगत केला तर आपल्याला ज्याप्रमाणे आपण मोबाईल जसा हाताळतो त्याप्रमाणेच आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या 10वीच्या वर्गामध्ये खूप मार्क घेऊन भरपूर मार्कांनी सर्व विद्यार्थी पास होत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। त्याच्यानंतर एक 2-4 ओळीची कविता माझी एक सादर करतो, विद्यार्थ्यांना सांगितलेली। तर शाळेच्या अंतर्गत आपण विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या गोष्टीचा सुसंवाद घडूनच येत असतो, परंतु गणित एक मांडलेले मी आयुष्यामध्ये आपलं जसं जन्मापासून मृत्यूपर्यंत जे आयुष्य असतं, जीवन असतं, ते 4 ओळीमध्ये मांडलेले। त्या कवितेचं नाव आहे आयुष्याचे गणित। शून्यापासून त्याची सुरुवात, आयुष्य आहे एक गणित, शून्यापासून त्याची सुरुवात, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा आयुष्याच्या अवस्था 4 मानल्या। बेरीज आयुष्याची चढती कमान, आपलं वाढलेलं वय हे बेरजेमध्ये मोजलेले, तर वजाबाकी असते उतरती कमान, उतर वय। आयुष्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला सुख येतं त्यावेळेस सुख समृद्धी ते गुणाकार, दुःख दारिद्र्य करी भागाकार अशा आयुष्याच्या अवस्था 4। केव्हा ना केव्हा साथीला येणाऱ्या या गणिताचा शेवट केव्हा
जेव्हा अंत होईल तेव्हा